सर नमस्कार. माझं नाव भगवान अंकुश, तालुका अभियान व्यवस्थापक, पंचायत समिती लातूर. ग्रामीण भागातील महिलांनी उमेदच्या माध्यमातून जे बचत गट स्थापन केलेले आहेत, त्या बचत गटातील महिलांनी उत्पादित केलेले विविध वस्तू आहेत, त्या वस्तूंना हक्काची बाजारपेठ मिळावी, सोबतच त्यांना हक्काचं व्यासपीठ मिळवून त्यांच्या उत्पादनांना चांगल्या पद्धतीची बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशानं दरवर्षी आपण हिरकणी हाट आयोजित करत असतो, ज्यामध्ये जिल्हास्तरीय बचत गटाच्या विक्रीचे प्रदर्शन असते किंवा वस्तूचे प्रदर्शन आपण या ठिकाणी भरवत असतो. यावर्षी देखील आपण 21 ते 26 या कालामध्ये हे प्रदर्शन भरवलेलं आहे. या प्रदर्शनामध्ये जिल्हाभरातून जवळजवळ 110 बचत गट या ठिकाणी स्टॉल लावलेले आहेत बचत गटाने, आणि त्यामध्ये 70 ते 80 असे स्टॉल आहेत की त्यामध्ये विविध प्रकारचे ग्रामीण भागातील महिलांनी बनवलेले वस्तू आहेत. त्यामध्ये डाळे असतील, चटणी असतील, लोणचे असतील, विविध प्रकारच्या कलाकसुरीच्या वस्तू असतील. सोबतच 30 ते 25 असे स्टॉल आहेत की ज्यामध्ये प्रत्यक्ष महिलांनी, ग्रामीण भागातील महिलांनी जे तयार केलेले लाईव्ह फूड स्टॉल आहेत, ज्यामध्ये विविध प्रकारच्या आपल्या लातूर जिल्ह्यामधील गृहिणींनी किंवा बचत गटाच्या महिलांनी ग्रामीण भागामध्ये जे काय हे आहेत स्टॉल आहेत किंवा जे काय पदार्थ बनवतात आपल्या, जसं की आपल्याला माहीत आहे निलांगा राईस आपल्याकडे आहे, बुरसुरी वरण आहे, भोकरी वरण आहे, सोबतच काय म्हणतात हे आपलं धपाटे आहेत, दही आहे, आणि विविध प्रकारचे असे चविष्ट अस्सल ग्रामीण भागातली चव असणारे पदार्थ या ठिकाणी देखील लातूरकरांना याची अनुभवायला मिळतील. लातूरकरांना एवढंच या ठिकाणी आवाहन करतो की सर्व लातूरकरांनी या हिरकणी हाटला भेट द्यावी आणि आमच्या भरभरून या ठिकाणी विविध पदार्थाचा आस्वाद घ्यावा, विविध पदार्थाची खरेदी करावी आणि आमच्या ग्रामीण भागातील महिलांना प्रेरित करावे, त्यांना प्रोत्साहित करावे. आणि पुन्हा एकदा लातूरकरांना आवाहन करतो की या 26 तारखेपर्यंत सुरू असणाऱ्या हिरकणी हाटला आपण सर्वांनी सहकुटुंब भेट द्यावी आणि या ग्रामीण भागातील दर्जेदार आणि आकर्षक अशा उत्पादनांना आपण खरेदीसाठी आपल्याला हे खुलं दालन आहे, आपण या ठिकाणी यावं आणि या महिलांना प्रोत्साहित करावं.